मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, जनता सहकारी बँक भरती निघाली असून 2024 ही भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी भरती आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, जनता सहकारी बँक भरती 2024 ही भरती आहे। पदाचे नाव आहे शाखा अधिकारी। अर्ज फी नाही आहे इथे आणि लास्ट डेट 3 ऑक्टोबर 2024 आहे। आणि संधी सोडू नका, लगेचच अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। उस्मानाबाद जनता सहकारी बँक LTD उस्मानाबाद। बघा, उस्मानाबादची बँक असून उस्मानाबाद जनता सहकारी बँक लीडिंग मल्टी स्टेट कॉर्पोरेटेड बँक इन धाराशिव डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र स्टेट हॅज डिसाइड इन इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट और ज्युनियर क्लर्कसाठी ही जागा निघाली असून बघा, तुम्हाला इथे तारीख दिलेली आहे 20/9/2024 पासून सुरू झालेली आहे फॉर्म भरायला। ॲप्लिकेशन डेट सुद्धा दिलेली आहे। एक्झाम डेट बघा 6 ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे आणि 20/9 फॉर्म भरायची तारीख दिलेली आहे। त्याच पद्धतीने डेटमध्ये एक्सटेंड झालेली आहे। 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच पद्धतीने डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। जनता सहकारी बँक भरती 2024 ही भरती आहे। बघा, जनता सहकारी बँक अंतर्गत शाखा अधिकारी पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार प्राप्त असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ऑफलाईन ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा 15 दिवस आहे। 3 ऑक्टोबर ही तारीख आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती पाहूया। शाखा अधिकारी ही पदाचे नाव आहे आणि एकूण संख्या 6 जागांसाठी ही भरती होणार आहे। किती? 6 जागांसाठी भरती होणार आहे। त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता बघा काय लागणार आहे। उमेदवारांना MBA म्हणजे MBA असणं गरजेचं आहे त्याचं आणि फायनान्स BCom असणं गरजेचं आहे। MCom असेल तरी चालेल। MSc BSc किंवा संगणकीय ज्ञान अवगत असणाऱ्या उच्च शिक्षित किंवा नागरी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणारा असावा। बघा, शैक्षणिक पात्रता काय आहे। MBA असले तर चालेल फायनान्समध्ये, BCom असेल तर चालेल, MCom असेल तर चालेल आणि MSc असेल तर चालेल, BE असेल तर चालेल आणि संगणकीय ज्ञान असेल तर त्याच्यात अनुभव असेल बँकेचा तर सुद्धा इथे शैक्षणिक पात्रतामध्ये बसू शकतो। वयोमर्यादा काय आहे? 35 ते 55 वर्ष ही वयोमर्यादा आहे। अर्ज पद्धती कशी आहे? ऑफलाईन आणि ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकता। अर्ज शुल्क कशी आहे? अर्ज शुल्क नाही आहे। नोकरीचे ठिकाण काय? उस्मानाबाद हे नोकरीचे ठिकाण आहे आणि इथं वेतन किती भेटणार आहे? 15,000 स्टायपंड भेटणार आहे आणि त्यामध्ये तुमची पगार वाढ होणार आहे। 15,000च्या वर तुमची सॅलरी जाऊ शकते। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 15 दिवस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही इथे आज अप्लाय करू शकता आणि ईमेलद्वारे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। ईमेल नंबर दिलेला आहे इथे। त्याच पद्धतीने बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा दिलेला आहे। सोलापूर रोड धाराशिव 413501 महा मल्टीस्टेट बँक। बघा, हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। फॉर्म PDF सुद्धा बघू शकता आणि PDF माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल, तिथून सुद्धा संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता। कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ह्याबद्दल मी माहिती देणार आहे। हाऊ टू अप्लाय फॉर्म। बघा, उमेदवारांना ऑनलाईन ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत। बघा, तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकता। त्याच पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे। बघा, तुम्हाला नोटिफिकेशन आधी वाचून घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा। बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अर्ज करण्याची लिंक भेटेल, त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज सादर करण्यासाठी अंतिम तारीख ही 15 दिवस आहे, म्हणजे 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। अधिकृत माहितीसाठी PDF वाचावी। बघा, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिला जाईल, तिथून तुम्ही PDF वाचून घ्या। बघा, लास्ट डेट एक्झाम डेट दिलेली आहे आणि एक्झाम फी किती असणार आहे? 800 प्लस म्हणजे 800 रुपये फी असणार आहे आणि 18% GST आणि 944 रुपये फी असणार आहे आणि नॉट रिफंडेबल असणार आहे। कॅन्डिडेट शॅल बी हेल्पलाईन नंबर अवेलेबल वेबसाईट इन केस। बघा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर वेबसाईटच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता। त्याच पद्धतीने
बघा तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे आणि तुमचं इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे आणि कॅन्डिडेट फायनल सिलेक्शन लिस्ट कशी लागणार आहे. द फायनल सिलेक्शन मेरिट लिस्ट बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन टोटल मार्क्स ऑप्टेन इन द ऑफलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यू मार्क्स आउट ऑफ 100 मार्क्स. बघा तुम्हाला अशा पद्धतीने फायनल सिलेक्शन होणार आहे. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता आजचा. कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.